हॅलो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक खूप इंटरेस्टिंग अशी जागा बघणार आहोत. त्याचं नाव आहे मदुरोदाम आणि देनहागमध्येच हे आहे. आणि इथे अशा छोट्या छोट्या प्रतिकृती तयार केलेल्या आहेत, पण त्या प्रतिकृती तयार करताना खूप डिटेल्ससह केलेल्या आहेत. त्याच्यामुळे अतिशय खऱ्या अशा वाटणाऱ्या त्या प्रतिकृती आहेत. चला तर बघूया मदुरोदाम देनहागमध्ये. तर एंटर होण्याआधीच आम्हाला बाहेर ही एक स्टीमवर चालणारी खूप छान क्यूट अशी गाडी बघायला मिळाली. मदुरोदाममध्ये लहान मुलांसाठी आणि मोठ्यांकरता सुद्धा इंटरॅक्टिव्ह अशा ॲक्टिव्हिटीज आहेत. म्हणजे एखाद्या ठिकाणी आग लागली आहे, ती तुम्ही पाण्याने विझवू शकता किंवा डॅममधून योग्य प्रमाणात पाणी सोडून तुम्ही पूर येण्यापासून वाचवू शकता किंवा पोर्टवर एका शिपवर तुम्ही सामान लोड करू शकता. असं बरंच काही आहे. नेदरलँड्समधील जवळपास प्रत्येक सिटीमध्ये जे जे टॉप टुरिस्ट अट्रॅक्शन आहे किंवा ज्यासाठी ती सिटी ओळखली जाते, असे जे विशेष बघण्यासारखे स्पॉट्स आहेत, ते सगळे तुम्हाला मदुरोदाममध्ये बघायला मिळतील. इथल्या बिल्डिंग्स वगैरे तर बघण्यासारख्या आहेतच, पण ठिकठिकाणी ही जी झाडं आणि पाणी वगैरे कॅनॉल्स याची जी इथे मांडणी केलेली आहे, त्यामुळे खूप वास्तवदर्शी अनुभव आपल्याला घेता येतो. ट्रेन स्टेशन, तिथले ट्रॅक्स आणि बेंचेसवर ट्रेनची वाट बघत असलेले यात्री, सगळं काही अतिशय खरं वाटेल असं आहे. नेदरलँड्समध्ये जे विशेष उल्लेखनीय असे म्युझियम्स आहेत, त्या म्युझियम्सच्या प्रतिकृतीसुद्धा तुम्हाला इथे बघायला मिळतील. जसं हे कॉर्पस म्युझियम आहे. खूप छान म्युझियम आहे. आपल्या शरीराची रचना तिथे छान इंटरेस्टिंग पद्धतीने दाखवण्यात येते. म्हणजे आपण आपल्या शरीरातून प्रवास करत करत आपल्या शरीरातील हृदय, मेंदू या सगळ्या अवयवांविषयी जाणून घेऊ शकतो. चीज मार्केट हे पण इथलं एक वैशिष्ट्य आहे. त्या चीज मार्केटमध्ये काम करणारी लोकं आणि बाहेर उभं राहून इंटरेस्टने ते बघणारे टुरिस्ट, हे सगळं इथे दाखवण्यात आलेलं आहे. येलो कलरचे जे मोठे गोल दिसत आहेत, ते सगळं चीज आहे. नेदरलँड्समधील फक्त आर्किटेक्चरच नाही, तर आर्ट्सच्या क्षेत्रातीलही कारागिरी आपल्याला इथे बघायला मिळते. इथले काही प्रसिद्ध चित्रकार आणि त्यांच्या गाजलेल्या पेंटिंग्स आपल्याला इथे बघायला मिळतात. फोटोज वगैरे काढण्यासाठी अतिशय छान बॅकग्राऊंड तुम्हाला इथे रेडीली अवेलेबल आहे. काही ऑडिओ व्हिज्युअल प्रेझेंटेशनसुद्धा आहेत आणि ते सगळेच बघण्यासारखे आहेत.
इथली एक मजेशीर गोष्ट म्हणजे जेव्हा खूप वेळ तुम्ही या ठिकाणी फिरता, तेव्हा हे सगळं लहान नसून हेच ओरिजिनल साईज आहे असं आपोआप वाटायला लागतं. आणि जेव्हा एखादी व्यक्ती त्याच्या समोरून जाते किंवा आपण त्या प्रतिकृतीसमोर उभं राहून एखादा फोटो घेतो, तेव्हा ते किती लहान आहे ते आपल्या लक्षात येतं. याचं डिटेलिंग जर बघायचं झालं, तर तुम्ही बघू शकता की या खिडक्या आहेत किंवा या खिडक्यांच्या किंवा दारांच्या आतून दिसणाऱ्या भिंती आणि त्यावरचे पेंटिंग्स, त्यात सुद्धा किती डिटेल्ड काम केलेलं आहे. हे खरंच खूप आश्चर्यकारक आहे. नेदरलँड्समधील व्हिडिओ म्हटला की विंडमिल्स आणि ट्युलिप्स याशिवाय तो पूर्ण होणारच नाही. KLMच्या एका एरोप्लेनमध्ये बसून तुम्ही एक व्हर्च्युअल सफरसुद्धा करू शकता. डेन्हागमधीलच दुसरं एक अट्रॅक्शन म्हणजे पीस पॅलेस. याची ही प्रतिकृती तर आहेच, पण याविषयी तुम्हाला अजून माहिती हवी असेल, तर यावर मी एक व्हिडिओ तयार केलेला आहे. त्याची लिंक तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये बघू शकता. सगळीकडेच कार्स, ट्रेन्स आणि शिप्स इकडे-तिकडे फिरताना दिसत असल्यामुळे मुलांना इथे खूप मजा येते. आणि एकंदरीतच हे असं आखीव-रेखीव आणि नेहमीच्या टुरिस्ट अट्रॅक्शन्सपेक्षा थोडं वेगळं असं मधुरोधाम तुम्हाला कसं वाटलं? नक्की कळवा. व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा. थँक यू.